सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. तालुक्यात फार मोठं भीषण दुष्काळ पडलेले आहे. पाऊस तरी नाहीच आहे. खरीप पीक वाया गेलेले आहे आणि म्हैसाळचं आवर्तन बंद आहे. बिळूरमध्ये आंदोलन काल परवा झालं, सोन्याळ फाट्यावर झाला, इथं पश्चिम भागात झाला. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी म्हैसाळचे पाणी आवर्तन बंद आहे म्हणून आंदोलन सुरू आहे आणि वैरण नाही आहे, चाऱ्याची फार मोठा तुटवडा आहे. अशा परिस्थितीमध्ये आता मी उद्या 25 तारखेला माझा वाढदिवस आहे, साजरा करायचं नाही असं ठरवलेलं आहे. कुठलेही कार्यकर्ते असतील, कोणी कुठला रुपयाचा खर्च न करता, पोस्टर असले, पेपर जाहिरात असलं कुठलंही काही न करता हा वाढदिवस साजरा करायचा नाही असं आम्ही विचार केलेला आहे. खरं म्हणजे तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय डॉक्टरांना आम्ही कळवलेलं आहे की मोफत तिथं OPD ठेवायचं, तिथं प्रत्येक गाव वाईज आपलं पशुपालकांचं तरी सेवा केल्यासारखं होतं आहे आणि गावनिहाय लसीकरण आणि बाकी जनावरांचं OPD आणि इतर सगळे जनावरांचं जी काही असेल ते तपासणीचं आम्ही एक मोहीम तालुक्यात घेतलेली आहे. त्यासाठी आपल्या जत तालुक्यातील पशुधन आपल्याला या निमित्तानं पशुधनापर्यंत डॉक्टरांनी जावं आणि तिथलं OPD कॅम्प्स गाववाईज लावावी अशी पशुसंवर्धन विभागाला तशी विनंती केलेली आहे. आणि आमचे फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभाग जे दोन्ही संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम पूर्ण तालुकाभर होणार आहे.